बघा क्वेश्चन नंबर 13 वाचा आता सगळ्यांनी. एक क्लॉक दिलेलं आहे तुम्हाला. क्लॉक म्हणजे घड्याळ. चूज द करेक्ट ऑप्शन. आणि तुम्हाला ह्याच्या घड्याळाचं चित्र बघून योग्य ऑप्शन निवडायचा आहे. 1/4 आता हे सगळं शिकवले आपण. 1/4 म्हणजे काय आहे, 1/4ला काय म्हणायचं, 1/4 काय म्हणायचं शिकवलंय ना. हाफ अँड आवरला काय म्हणायचं, म्हणजे काय, हाफ पास्ट म्हणजे काय, हे माहिती आहे सगळं शिकवले आपण. मग घड्याळात किती वाजलेत बघा आधी. किती वाजलेत घड्याळात. तुम्ही पटपट उत्तर देत नाहीये, नुसते मुक्यागत बसलाय. त्याच्यासाठी तुम्हाला एकदा छेडा देणार आहे मी. कारण तुम्ही उत्तर दिली तर मला पटपट घेता येईल इथं ना. मला कसं कळणार तुम्हाला समजते का नाही ते. निवांत बसले सगळेजण गालाला हात लावून. हा म्हणजे आधी मराठीत सांगा मला किती वाजले तिथं. हा मग आता पर्याय बघा. 1/4 म्हणजे पावणे. मग 5:45 म्हणजे 5:45 वाजलेत का नाही. हाफ पास्ट सिक्स म्हणजे किती, 6:30. हाफ पास्ट 5 वाजलेत का नाही. हाफ पास्ट 7 म्हणजे किती, म्हणजे कुठला पर्याय बरोबर आहे मग. समजलं का, हे माहित पाहिजे. म्हणा सगळ्यांनी माझ्या मागं. 1/4 म्हणजे 1/15. 1/4 म्हणजे पावणे. हाफ पास्ट म्हणजे 1/2. ज्यांचं पाठ असेल त्यांना हे उत्तर आलं असेल. क्वेश्चन नंबर 14. माय नंबर इन द रो इज 3. माझा ओळी, रो ROW म्हणजे ओळ. माझा ओळीत 3रा नंबर आहे. सो आय एम डॅश डॅश इन अ रो. तर मी त्या ओळीत किती नंबरला आहे असं म्हणतील. 3, 3rd, 2nd, 4th. कारण 3चं काय होतं आपण शिकलोय बघा, कॉर्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर. म्हणजे इथं तुम्हाला 3 हे कॉर्डिनल नंबर दिले. 3 त्याचं तुम्हाला काय विचारलंय, ऑर्डिनल. मग ऑर्डिनल काय आहेत मग, 1st, 2nd, 3rd है ना. 1st, 2nd, 3rd. म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. समजलं का. हां ठीक आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट प्रॉपर पंक्च्युएशन मार्क फॉर द फॉलोइंग. पंक्च्युएशन मार्क काल शिकलोय आपण, सगळे शिकलोय की नाही. मग इथं वाक्य वाचा आधी काय दिले ते. व्हॉट जिनियस म्हणजे भावना व्यक्त केली आहे, म्हणजे हुशार. जिनियस म्हणजे हुशार. आपण म्हणतो ना काय हुशार आहे, ही भावना झाली आपल्या मनातली. मग पर्याय बघा. फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी मार्क, कॉमा. जोरात सांगा बाळांनो. कारण तिथं मनातली भावना व्यक्त केली, आनंद व्यक्त केलाय ना. आपण म्हणतो एखाद्या मुलीला व्हॉट अ जिनियस म्हणजे किती हुशार आहेस, है ना. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 17. 16 चालू आहे. फिल इन द ब्लँक म्हणजे काय रे, फिल इन द ब्लँक. जोरा सांगा काय होतो याचा अर्थ. मी मगाशी सांगितला होता. जोरा सांगा. भरा. संडे नंतर डॅश डॅश नंतर ट्यूसडे आणि नंतर डॅश डॅश आणि नंतर थर्सडे. म्हणजे वारांची नावं आपली पाठ पाहिजेत. संडेच्या नंतर नंतर कुठला पर्याय बरोबर आहे, 1, 2, 3, 4 पैकी चौथा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. 17वा क्वेश्चन. राम, रोहन, रोहित अँड देअर फ्रेंड्स वेंट टू सी गंगा रिव्हर. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी देअर
इन द अबो सेंटेन्स. काय विचारलं रे वरच्या वाक्यातलं? अबो. अबो म्हणजे वर. सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य. मग काय प्रश्न आहे? मग कुणाला समजला? हाऊ मेनी. सांगा अर्थ पटपट. हाऊ मेनी किती? कॅपिटल लेटर्स म्हणजे कॅपिटल कळतं ना? हां मोनाली सांग. बरोबर आहे. मोजा मग किती आहेत? आर 1. त्यानंतर म्हणजे हाऊ मेनी कॅपिटल विल बी देअर इन द अबोव सेंटेन्स. यायला पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं रे. मग कुणाचं पण नाव लिहिताना आपण कसं लिहितो? पहिलं अक्षर कसं लिहितो? मग इथं रोहनचं नावामध्ये आर कसा पाहिजे? रोहित. काय कॅपिटल ते सांगा? गंगा. गंगा ही नदी आहे. मग काय करावं लागेल? जोरात सांगा रे, पटपट सांगा. मग किती अक्षर झाली कॅपिटल वरच्या वाक्यामध्ये? मोजून द्या. हां 4. किती? आता इथं काय म्हणले त्यांनी बघा. आता तुम्ही 4 म्हणताय बरोबर आहे, पण ते राम मधला आर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे कॅपिटल. दिले का नाही? बोट ठेवा. मग तुम्हाला विचारले की अजून किती यायला पाहिजेत? मग किती यायला पाहिजेत? म्हणजे इथं चुकणार होतं बघा तुमचं. तुम्हाला 4 वाटते पण त्याच्यातले 1 दिलंय ना, म्हणजे अजून किती येतील? विल बी. म्हणून पर्याय क्रमांक. असा विचार करावा लागतो प्रश्नांना. डायरेक्ट उत्तर देऊन जमतंय का? नाही जमत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढे बघा 18वा क्वेश्चन आहे. फाइंड द ऑड मॅन आउट. काय अर्थ होतो याचा? फटदिशी सांगायचं, मला वेळ लावायलाच नाही. आखी प्रश्नपत्रिका घ्यायची अजून. पटपट वाचा पर्याय. पर्याय वाचा. सविता नाही म्हणायचं, ते येस लागले पुढं. सविताज पेन्सिल. बॉईज हॉस्टेल. गोपाल्स. मग वेगळं कोण आहे रे? सांगा वेगळं कोण आहे? कसं? 18वा क्वेश्चन आहे ना. वेगळं ऑड मॅन आउट. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, राम हे एका मुलाचं नाव आहे, सविता हे मुलाचं नाव आहे, मुलीचं नाव आहे, आणि गोपाल हे मुलाचं नाव आहे. म्हणजे सगळी तिन्ही पण नावं दिलीत. आणि बॉईज हे काय आहे? हे कुणाचं नाव नाही आहे. डायरेक्ट एखादा मुलगा पर्टिक्युलर नाही सांगितला, एखादा. म्हणून वेगळा पर्याय आहे, ऑड मॅन आउट आहे, बॉईज हॉस्टेल. पर्याय क्रमांक 3. किती जणांना समजलं हे? चुकले का बरोबर आले? आता लिहिलेलं आले का बरोबर? पुढे 19वा प्रश्न बघा. इफ ब इज रिलेटेड विथ बॅग. जर ब चा संबंध बॅगशी आहे, देन ग इज रिलेटेड विथ. ग कशाशी संबंधित येईल? रिलेट म्हणजे संबंधित. गोट, जिंजर, जीप, जोकर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 20वा क्वेश्चन. फाइंड आउट द इनकरेक्ट ऑप्शन. करेक्ट म्हणजे काय आणि इनकरेक्ट म्हणजे त्याच्या अपोजिट येते. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा. सांगा मग. किंग सिंग, राईट फाईट, स्लो फ्लो, स्वे फ्लाय. स्वेला इथं चुकीचा रायमिंग वर्ड दिलेला आहे. म्हणून ऑड मॅन आउट काय आहे किंवा इनकरेक्ट ऑप्शन काय आहे? पर्याय क्रमांक 4. 21वा. विच स्मॉल मिनिंगफुल वर्ड इज हिडन इन द फॉलोइंग वर्ड. हिडन म्हणजे लपलेला. HIDDEN. हिडन म्हणजे लपला. मिनिंगफुल वर्ड. एरोप्लेनमध्ये कोणता मिनिंगफुल वर्ड लपला आहे असा प्रश्न येतो. आणि पर्याय ERO
PLANE प्लेन, ANERAR प्लेन. कुठला? एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे ढगातून नाही का जातं एरोप्लेन ते. आणि प्लेन म्हणजे सुद्धा विमानच म्हणतात त्याला, आहे की नाही? हां, म्हणून हा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 23वा क्वेश्चन आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. वी फील कूल एअर विथ आवर. सांगा मग कूल एअर म्हणजे काय रे? AIR. एअर म्हणजे हवा, कूल म्हणजे थंड. मग सांगा उत्तर. टंग, आईज, स्किन, इयर्स. काय उत्तर येईल? नाही, वी फील कूल एअर म्हटले. वी फील म्हणजे जाणवतं आपल्याला. आपण म्हणतो ना आय फील हंग्री, मला वाटते की मला भूक लागली आहे. आय फील म्हणजे वाटणे, समजणे. मग तुम्हाला थंड हवा कशामुळं समजते? टंगमुळं, आईजमुळं थंड हवा, त्वचेमुळं स्किनमुळं का इयर्समुळं? थंड गरम हे कशामुळं कळतं? इयर्स, आईज. आता अवघड आहे बा. अरे कूलच्या विरुद्ध काय आहे? हिट, गरम. कूल म्हणजे थंड गरम हे कशामुळे समजतं? चटका जर बसला आपल्याला गरम चहाचा तर काय होतं? कशामुळे कळतं? थंड बर्फ जर लावला, कूल कशामुळे समजतं? जोरात सांगा की. स्किन म्हणजे त्वचा. हां, म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चूज द राईट ऑप्शन. राईट म्हणजे काय रे? RIGHT, राईट, बरोबर ऑप्शन. ॲज व्हाईट ॲज. व्हाईट काय? क्लाउड, स्लेट, पेन्सिल का रुलर? व्हाईट कोण असतं? CLOUD. क्लाउड म्हणजे अर्थ माहीत पाहिजे आता तुम्हाला इथं. क्लाउड म्हणजे ढग, आकाश. सांगा मग व्हाईट कोण आहे? ॲज व्हाईट ॲज क्लाउड म्हणजे ढग हे माहीत पाहिजे सगळ्यांना. माहीत नसेल तर तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. 24वा क्वेश्चन. इफ टू देन टेल म्हणजे TWO चा उच्चार पण टूच होतोय आणि TO2 चा पण उच्चार टूच होतोय. तर टेलचा उच्चार असणारा शब्द निवडा. टॉल, टेल, TOLL टॉल, TILE टाईल, TALE टेलचा समान उच्चार असणारा ह्या 4 पैकी एक शब्द शोधा. पर्याय सांगा की जोरात. पर्याय क्रमांक सांगता येईल का? खाली मुंड्या घालून बसल्यात पुरी सगळ्या निवांत. तुम्हीच सांगा मॅडम, आम्ही नुसतं बसतो निवांत. समजलं का? समान उच्चार, शब्द स्पेलिंग वेगळं पण त्याचा उच्चार सेम असणारे शब्द. TWO2, TO2, TALE टेल, TELL टेल असा अर्थ होतो त्याचा. क्वेश्चन नंबर 25. द पिक्चर इज ऑफ. आणि चित्र दिले तुम्हाला, पिक्चर दिले. सांगा. जॅकेट, शर्ट, ट्राउजर, कोट. काय उत्तर इलेचं? कोट. म्हणजे शर्टाच्या वरून घालायचा काय असतो? कोट. COAT कोट. तर अशा पद्धतीने हे इंग्रजीचे प्रश्न आहेत. ज्यांना समजले नाही त्यांनी डबल विचारलं तरी चालेल.